नीट पेपर फुटीचं प्रकरण चर्चेत असताना MPSCच्या औषध निरीक्षक भरतीचा पेपर सुद्धा फुटल्याची आता बातमी समोर आली आहे। पेपर फुटीच्या संशयामुळे पुन्हा एकदा भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कारण एका तक्रारदाराने तक्रार मागे घेतल्याचा ईमेल केला असला तर दुसऱ्या तक्रारदाराने मात्र फॉरेन्सिक तपासणी आणि CBI चौकशीची मागणी या प्रकरणात केली आणि त्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनलंय। नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण पाहूया यावरचा पुढारी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा म्हणजेच MPSCच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाच्या तक्रारीवरून राज्यभरात खळबळ उडाली आहे। कारण 22 मार्च 2026 ला औषध निरीक्षक या पदासाठी परीक्षा झाली, पण या परीक्षेची प्रश्नपत्रिका 20 मार्चलाच व्हॉट्सअप ॲपवर फिरल्याचा दावा तक्रारदार ऋषिकेश गांगर्डे यांनी केलाय। तक्रार मागे घेतली, पण ते काय दबावातून घेतलेली आहे। त्यांनी तक्रार मागे काल सकाळी ते माझ्याकडे आले होते, त्याचे वडील त्यांनी सांगितलं आम्हाला तिथं राहायचंय, खूप दबाव वगैरे आहे, मी तक्रार मागे घेतलेली नाही। माझी भूमिका ठाम आहे की त्या दोघांचं, ज्या क्लास चालक आणि जे विद्यार्थ्यांचे पेपर फुटलेत त्यांची साखळी मोबाईल फॉरेन्सिकचे करून त्यांची साखळी बाहेर काढण्यात यावी की तो पेपर आयोगातून फुटला का पेपर सेट करणाऱ्यांनी फोडला, त्याची मागणी आपली आहे। तक्रारदार तक्रार मागे घेण्यास नकार देत असताना या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे। आयोगाला पाठवलेल्या ईमेलमध्ये पेपर फुटीची तक्रार खोटी असल्याचा दावा दुसऱ्या एका तक्रारदाराने केलाय। व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज मधील असल्याचे सांगत आयोगाची बदनामी करण्याचा हेतू नसून पुन्हा परीक्षा व्हावी यासाठी पेपर फुटीची अफवा पसरवण्यात आल्याचा आरोपही या ईमेलमध्ये करण्यात आला आहे। ऋषिकेश गांगर्डे याने भ्रम फैलवण्यासाठी केलेली असून तो स्वतः गांगर्डे हा उत्तीर्ण झालेला नाही। जे उमेदवार आणि तक्रारदार याच्यामध्ये जे चॅट आहे ते त्यांचं चेष्टेचं होतं आणि त्याच्यामध्ये कुठलाही प्रश्नपत्रिका फुटली असा कुठलाही त्यांचा दावा नसल्याचं त्यांनी त्या तक्रारदारीमध्ये ईमेलमध्ये नमूद केलेलं आहे। ज्यांचे नावं या तक्रारीमध्ये आहेत त्यांनी निवेदन ईमेलद्वारे सादर केलेले आहेत। ते सगळे एकत्रित करून आम्ही या संदर्भात पोलिसांमध्ये रीतसर तक्रार दाखल करणार आहोत। या प्रकरणावरून राजकारण तापले आहे। ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून सरकारवर गंभीर आरोप करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे। MPSCचे सचिव असं सांगतायत की असा कुठलाही घोटाळा झाला नाही किंवा घोटाळा झाला असेल तर आम्ही चौकशी करू। मला वाटतंय MPSCच्या सचिवांनी पहिल्यांदा घोटाळा झालाय का नाही याबद्दल आधी स्वतःची खात्री करून घ्यावी। कारण एकदा घोटाळा झाला नाही, दुसऱ्यांदा घोटाळा झाला तरी आम्ही चौकशी करू असं जे MPSCचे सचिव म्हणतायत त्यांना मी कालही म्हटलं होतं, परत एकदा सांगते की त्यांनी एकदा आमच्या समोर येऊन जरा समोरासमोर चर्चा करावी, म्हणजे या सगळ्यांमध्ये नेमका काय घोळ झालाय आणि काय नुकसान झालंय ते आम्ही तुम्हाला सांगू शकू। आयोग आणि FDA ने संबंधित प्रकरणी तात्काळ चौकशी करावी, तात्काळ FIR दाखल करण्यात यावा, जे तात्काळ फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावं। म्हणजे तो जो पाटील कोण जो आहे कुठल्या तरी त्या अकॅडमीचा, सगळी त्याची डाउनलोड करावं लागतील। कारण बरेचसे त्यांचा संवाद तो डिलीट केलेला आहे, त्यामुळे डाउनलोड केल्यानंतर सगळी माहिती येईल। जो नंबर आम्ही देणार आहोत ते तुम्ही डाउनलोड करा। पूर्णपणे शहानिशा त्या ठिकाणी करण्याची जरूरत आहे। दोषींवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी। पूर्ण चौकशी झाल्याशिवाय फायनल रिझल्ट आणि जॉईनिंग देऊ नये अशी आमच्या सगळ्यांची त्याच्यामध्ये मागणी। आमदार रोहित पवारांनी नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांच्यावर पेपर फोडण्यासाठी 5 लाखांची मागणी केल्याचा आरोप केला, पण कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांनी सर्व आरोप फेटाळून लावत चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे। संबंधित व्यक्ती माझ्याकडे अभ्यासाला यायच्या, विचारपूस करायच्या, इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची याच्याबद्दल विचारपूस झालेली आहे। कमीत कमी 10-15 वेळेस त्यांनी विचारपूस केलेली आहे, परंतु मी कुठल्याही पद्धतीचं असं व्हॉट्सअप चॅट किंवा माझ्या जी रेकॉर्डिंग्स आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने ते मेसेजिंग केलं गेलेलं आहे असं मला तरी वाटतंय आणि मी चौकशीसाठी पूर्णपणे सामोरे जाण्यासाठी तयार आहे सर। 10,000 रुपये, 12,000 रुपये, 15,000 रुपये या शुल्कामध्ये मी आज विद्यार्थ्यांना कमीत कमी खर्चामध्ये शिकवणारा व्यक्ती आहे। माझा क्लास जो आहे चालतो तो क्लास सुद्धा भाड्याच्या खोलीमध्ये चालतो। हे अत्याधिक आरोप चुकीचे आहेत। मी सामोरे जाण्यासाठी तयार आहे साहेब।
सरकारने या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत। मात्र पेपरफुटी झाली की नाही हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल असंही सरकारच्या वतीने सांगण्यात येतंय। आमचं सरकार, मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार अत्यंत याला सिरियस घेतलं। आपण बघितलं असाल की 3 दिवसापासून 4 दिवसापासून आणि मागच्या अनेक काळापासून प्रधानमंत्री स्वतः या ठिकाणी लक्ष घालून आहे। प्रधानमंत्री मोदयांनी स्वतः हा विषय आता आपल्या हातात घेतलेला आहे। मला असं वाटतं की यानंतरचा काळ हा या पेपरफुटी करणाऱ्या लोकांकरता त्यांचा या ठिकाणी आयुष्यच बर्बाद होईल। या लोकांचं ज्यांनी हा प्रयत्न केला, असे कडक कायदे ते कोणाची हिंमतच झाली नाही पाहिजे। अशा पेपरफुटी करणाऱ्याची हिंमतच होऊ नये अशी काळजी केंद्र सरकार, राज्य सरकार घेत आहे। त्याला पेपर फुटला म्हणता येत नाही, कारण का मी साधारण 100 मार्कापैकी आपण शाळेत होतो, लहानपणी होतो, आपल्याला कळायचं की साधारणतः 60-70 मार्काचे हे प्रश्न येऊ शकतात, असं येऊ शकतात वगैरे। आता ते म्हणण्यापेक्षा आता ठीक आहे, फुटला असेल तर चौकशी होईल आणि चौकशीमध्ये जो कोण दोषी असेल त्याच्यावरती कारवाई होईल। दरम्यान पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी औषध निरीक्षक भरती प्रक्रिया तातडीने स्थगित करून स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे। कारण 154 पदांसाठी झालेल्या भरतीसाठी सुमारे 46,000 उमेदवारांनी अर्ज केले होते, तर 31,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती। त्यामुळे या भरती प्रक्रियेवर निर्माण झालेल्या संशयामुळे राज्यभरातील स्पर्धा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।